धरण 24 जुलै रोजी संध्याकाळी 4:15 3 दरवाजे उघडून ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे। तानसा धरण दुथडी भरून वाहू लागल्याने त्याचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत, तर भातसा धरण ही 65% भरले आहे, तर मोडक सागर धरण 91% भरले आहे। मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढ झाली असून सर्व धरणात पाण्याचा साठा वाढल्याने तुर्तास मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे। तर शहापूर तालुक्यातील तानसा धरणाखालील व लगत असलेल्या भावसे, मोहिली, वावेघर, अगही तसेच इतर गाव वाड्या पाड्यातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिले आहे। तर शेतकऱ्यांची पावसाअभावी रखडलेली शेतीच्या कामांना देखील तालुक्यात वेग आला असून तालुक्यातील सर्व शेतजमिनी पाण्याने भरलेल्या असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे। तसेच जून महिन्यात पाऊस न पडल्याने येथील धरणातील पाणीसाठा कमी होत होता, त्या मुंबई मनपाने ठराविक ठिकाणी पाणी कपात सुरू केली होती। पण जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात शहापूर तालुक्यात धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तालुक्यातील भातसा, मोडक सागर व मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, शहापूर।